हॅबिच्युअल गुन्हेगार आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवलं गेलं पाहिजे होतं ना. पोलिसांना माहित नाही का? पोलिसांना माहित नाही का असा माणूस आहे म्हणून? माणसाला लक्ष ठेवा. तो माणूस आम्हाला रोज सकाळी 5:30ला पनिश 2 महिने तो गावात फिरतोय माणूस. बरोबर आहे, म्हणणं बरोबर आहे. बायकांच्याच घरात ते ओढले जातात. बायकांना दुकानात येऊन माझ्या दुकानात 2 लोक आणते. मला म्हणे तुम्ही मला हे दान करायचे पैसे माझ्या इतके गेले संकेताईच्या आमटे नाही. हे पोलीस स्टेशन इथं असतं. अशा घटना घडणार नाहीत ना. पोलीस स्टेशनला पण आहे का इथं? दादा आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी पोलीस असतातच. जेव्हापासून ते राजगड पोलिसांनी त्या ठिकाणी गेले एकही पोलीस नाही गावात आलेले ते फ्रंटशी बोलले. आम्ही सुद्धा पोलीस खात्यात 40 वर्ष काम केलं. आपण म्हणतो आरोपीला शिक्षण आहे, आपण म्हणतो आरोपीला तुम्ही एन्काउंटर करा, हे करा. पोलिसांना आपण थोडा वेळ दिला. पोलिसांनी तुम्हाला साक्षीदार 4 लोकांना महिलांनी साक्षी माहिती आम्हाला माहित नव्हतं. आम्ही पण ट्रॅफिकमध्ये अडकलो की आम्हाला एक वाटली पाणी आलं गरीब माणसं मोर्चा काढला सगळं झालं. प्रत्येकाने शांत राहून पोलिसांना आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आपण पोलिसांना केली पाहिजे. थोडा वेळ पोलिसांना घटना फास्ट ट्रॅकमध्ये गेला पाहिजे. आपण म्हणतो ऐकतो पेपरला की मी जो त्यात काम केलं फास्ट ट्रॅकमध्ये केलं होती. आपल्याला जेवढ्यात आपल्याला आरोपीला शिक्षा कशी करता येईल या दृष्टिकोनातून पोलिसांनी सुद्धा करता येईल का हा विचार तुम्ही सर्वांकडे पाहिजे. त्यासाठी सर्वांनीच त्या कुटुंबाच्या मागे राहूया. आम्ही पोलिसांनी काम केलं, तुम्हाला कसा तपास करता येईल जैनचा तपास की याला पाहिला आहे. CCTVचे तुमचे पंचनामे केलेले आहेत. प्रत्येकाला वाटत याला फाशी द्या, कायदा आपल्याला केलं पाहिजे. लोकांचा उद्रेक काय ते पाहायला पाहिजे. माननीय DC साहेबांचे सुद्धा काही थोडे दादा शब्द गाव पोलीस चौकीला जायचं बरोबर आहे. सुटला गेला हे पण पाहायला पाहिजे ना दादा. तो सुटतो कसा 2-2 मुली घेऊन या दृष्टिकोनातून तुम्ही करा. न्याय द्या एवढं बोलतो. यानंतर तुम्ही पुढे बसा. मग घोषणा झाली असेल तर फास्ट ट्रॅक कोर्ट होईल. सुनील साहेबांनी या एक महिलाची त्याची एक समिती बनवली की हे सगळं जे पुरावे आणि ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत ते फास्ट आपल्याला त्यात फक्त तुम्हाला एक मागणी करावी लागते. त्याच्यामध्ये काय आहे की माची सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 83चा एक हे निर्णय सुप्रीम कोर्टाचा. त्यात तुम्हाला कॅपिटल पनिशमेंट मागायची आणि हे तुम्ही नाही सरकारने पनिशमेंट मागायची कोर्ट कळलं ना. कॅपिटल पनिशमेंट म्हणजे फाशीची सजा ही स्पेसिफिकली मागायची. त्याचं कारण असेल की या केसमध्ये विषय असा एक तर तुमच्या सगळ्यांच्या भावना कालपासून आजपर्यंत आणि हे फक्त तुमच्या पुरते असं समजू नका की अख्ख्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या देशामध्ये ही जी भावना आहे तुमची त्या सर्व महिलेची सर्व लोकांची भावना आहे. आता याच्यात ही भावना म्हणजे एक अशी घटना घडली आहे की त्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. त्यामुळे आपलं रक्त तापलेलं आहे, आपण शिकवलो आहोत ते आहे. त्याच्यात ही मागणी जर आपण केली ती लिगली पॉसिबल आहे पण ती सरकारकडे केली गेली पाहिजे. आणि तुमची जी भावना आहे की त्याला आम्ही हेच करतो तेच करतो ह्या गोष्टी आपल्याला करता येत नसल्या तरी कोर्टाच्या माध्यमातून लगेच आपल्याला निर्णय घेतले घेतला. आणि ह्या सगळ्या केस रिटर्न माझा मी दिल्लीशी पण बोललो, वरिष्ठ वकिलांशी, सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टच्या पण बोललो. माझ्याकडे जी काय माहिती मी तुम्हाला देईल म्हणजे तुम्ही वकील आहात आणि मग ती माहिती आणि त्याला जर उद्या जाऊन तुम्हाला कुठला वकील लागला समजा सरकार तर दिलंच तरीसुद्धा तुम्ही कोणालाही सांगा आम्ही मदत करायला त्या ठिकाणी तयार आहे. ही वृत्ती आहे ना हे धडा शिकवलाच पाहिजे. त्यामुळे ही वृत्ती अख्ख्या महाराष्ट्रातून देशातून वृत्ती होती आणि त्यासाठी हा लढा फक्त काल आंदोलन तुमचं आणि आज सुद्धा असं नाही. आपल्याला हा लढा पुढे लढावा लागेल. सोबत निर्णय त्या ठिकाणी होईल. त्यामुळे हे जे काय तुम्हाला लिगल काही मदत करायची सांगा
सुप्रियाताईंना असं समजलं होतं की इथे अंत्यविधी आहे जसं तुमची भावना होती. आता ही अंत्यविधीला येणार होतं, पण आता संध्याकाळी येतात, पण आधी कदाचित त्या घरी जातील असं घेतली आहे. बाकी सर्व आहोत. आपल्याला फक्त काय की निकाल हा असा लागला पाहिजे की त्यातून लोकांना अशा चुकीच्या विचाराच्या लोकांना संदेश गेला पाहिजे की असं आपण काही करू शकत नाही केलं. त्यामुळे हा लढा फार मोठा आहे, दिशा देणारा लढा आहे. आम्ही विरोधात असतो तरी माणसं आहोत. सरकार आणि या विषयामध्ये कोणीही राजकारण केलं नाही, फक्त न्याय मिळाला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेला आपण पुढे जाऊ. फक्त आता आम्ही करणार असं आहोत की तुम्हाला आम्ही सांगतो. अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही मुद्दा अनेक वर्षांपासून घेतोय, तो म्हणजे शक्ती कायद्याचा. त्या शक्ती कायद्यामध्ये यासाठी स्पेसिफिक वेगळा कायदा आहे, 5 गोष्टी करायला. आता आपल्याला एक वेगळं कोड निर्माण करावं लागतं. पण जो कायदा मान्य जर झाला तर व्हायला पाहिजे होता, पण नाही झाला पण होईल. तर त्या कायद्याच्या अंतर्गत असं वेगळं डिमांड करायला जमत नसते. एक स्पेशल कोड असतं पॉस्को आणि महिलांच्या बाबतीत. त्या बाबतीत आम्ही राज्य पातळीवर त्या ठिकाणी हा विषय अजून जास्त त्यामुळे तिथे वकिलाला जी मदत लागेल माझ्याकडे जे काय असेल सगळं आपल्यापर्यंत पदाधिकाऱ्यांनी होतो. कोणी काय लागतं आम्हाला असणार. हा लढा तुमचा आहे. हा लढा फक्त या गावचा नसून महाराष्ट्राचा आहे, महिलांचा आहे, मुलींचा आहे. आणि असा कायदा जो उद्या जाऊन कोणाचंही धाडस नाही झालं पाहिजे असं एखादा विचारसुद्धा करायला असं एक जो आपण कायदा आहे तो आणण्यासाठी या महाराष्ट्राचे प्रयत्न सगळे एकत्रित होते. सत्ताधारी सुद्धा विरोध करतात असं मला वाटतं. आम्ही सुद्धा या बाबतीत जरासा पाठपुरावा करू. अजून कोणाचं काय होतं, अधिकारी चांगला आहे, SP चांगला आहे. खालचे अधिकारी मला माहिती नाही, पण SP हा मदत करणारा आहे. लगेचच्या लगेच वकील साहेब आले असतील. तुम्हाला एक सांगतो, सहसा असं लिहून कोणी देत नसतं, पण दिलं म्हणजे एक तर तो अधिकारी सुद्धा चांगला आहे आणि तुम्ही जो लढा लढत होता तो अराजकीय असल्यामुळे त्यामुळे त्यांनी दिलं आहे. या पद्धतीने होईल जसं सांगितलं आता की CM साहेबांनी घोषणा केलेली आहे. मग स्थापन होईल आणि लवकरात लवकर निर्णय लागेल असं आपण आशा करू. अजून कुठं काय मुद्दा होता आरोपींनी 2 वेळा बलात्कार केलेला आहे. आम्ही फक्त पुरावे गोळा करतो आणि कोर्टामध्ये देतो. तर कायद्यानेच हे असं आरोपीला बळ वाटाय, तर त्याच्यासाठी तुम्ही विधिमंडळामध्ये काय आवाज उठवला? बघा, यालाच एक शक्ती कायदा म्हणून जो खरं पास झाला होता, फक्त काही केंद्र सरकारने तो परत पाठवलं. त्यांना ते नाव नाही आवडलं शक्ती. त्यात काहीतरी नंबर असतो, त्यात त्यांचं असं म्हणणं होतं त्यावेळेस एक नवीन कायदा येत होतो BNS. तर BNS तो कायदा येत होता म्हणून ते म्हणजे पुढे ढकलतो. तो अनफॉर्च्युनेट नाही झाला. हा कायदा झाला आहे, तुम्ही म्हणताय ना तो कायदा झाला आहे, पण तो अजून केंद्राने एक्सेप्ट नाही केला. त्यामुळे तो केंद्राचा सुद्धा तो मुद्दा असतो. पण हा आपण त्यासाठी आम्ही सुद्धा आधी फॉलोअप केलं, आता सुद्धा करतो. पण ह्याच्यात एक समजून घ्या की तुम्ही काय घटना घेतली, कशी घेतली, त्याच्यात पुरावे होते म्हणून ते कुठली व्यक्ती होती, त्यात काय संवाद कोणाचा काय झाला, काय कसं ते चुकीच्या केसमध्ये आपल्याला जाता येणार नाही. पण नक्कीच कुठं ना कुठंतरी काही गोष्टी राहिल्या असतील, त्यामुळे तो लॉमध्ये सुटला. SP सर मग काल म्हणले की 2 नंबरचा मुलाचा गेलेला पोस्टचा, तर त्याला कशी मिळते ते कशा पद्धतीने मी त्याचा तपास करणार म्हटलं ते करतील. काही आता कसं एक समजून घ्या, पॉस्को हा विषय असा आहे, एकतर आपल्याला परिवाराबद्दल चर्चा सुद्धा करता येत नाही, ज्याच्यावरती घटना घडली आणि ते कुठं झालं, कोणाच्यात झालं, अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे सुद्धा रेफरन्स करता येतो. म्हणजे ते बोलता येत नाही, नाही तर अंदाज लोक काढत जातात, बिचारीचं आवश्यक त्यात लोक जाईल. पण या विषयात तो सुटणार नाही, काही झालं तरी सुटणार नाही. हे नक्कीच तुमच्याकडे बघितल्यानंतर सगळ्यांच्याच भावना तशा झालेल्या. घटना जर ती विचित्र आहे तर तुम्ही कोर्ट सुद्धा त्याला सोडणार नाही. फक्त याला फॉलोअप जो करावा लागतो, कायद्याला बरंच काही कागदपत्र हे सगळे विषय असतात, ते फक्त कुठं सुटायला नको. मागणी सरकारकडनं जी केली जाणार आहे त्याला वकील प्रॉसिक्यूट केला जाणार आहे, तो मागणी करताना तुमचीच मागणी तिथे झाली पाहिजे. सरकारची वेगळी आणि आपली वेगळी नको. म्हणून मी हा तुम्हाला कायदा सांगितला, तुम्हाला सगळं कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू. असं नाही की जन्म ठेवतो.
जन्मठेपमध्ये जो आज नीट वागला बरं सुटतो. त्यामुळे ती काय मागणी करायची मी या बाबतीत काही असल्यामुळे मी यांच्याकडून पार्टी सदस्य तर तुम्ही मग बघून तुम्ही कसं करायचं त्याला सरकारला येईल तुमच्या आलो त्यामुळे एक माझा आमदार साहेब नमस्ते. सर्वांच्या वतीने सजग नागरिक म्हणून काही गोष्टी अभ्यासाने मला काही मांडायच्या काही मांडायच्या. आपली भावना जी आपण मांडतो पण त्या भावनेला साहेब आमचं असं निवेदन आहे की याला कायद्याचा कसलाही आधार नाही, सपोर्ट नाही आहे. कायदे आरोपीच्या बाजूने एक थोडीशी आकडेवारी मांडतो. आता म्हणलं आपल्याला फाशी मिळाली पाहिजे. 25 वर्षात 2,500 जणांना फाशीची शिक्षा सुनावली, खूप गंभीर गुन्ह्यातल्या. त्यातले केवळ 8 जणांना फाशीची शिक्षा प्रत्यक्ष झाली. त्यातले 4 आरोपी फक्त निर्भया केसमध्ये. बाकीच्या आरोपींचं काय झालं? सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट त्यात 20 वर्ष गेली. 20 वर्ष झाली की त्यांना मग जास्त शिक्षा भोगली म्हणून फाशीची शिक्षा रद्द होते आणि मरेपर्यंत जन्मठेप नसेल तर ते बेलवर सुटतात. 70% रेप केसमधले आरोपी हे रिपीट ऑफेंडर आहेत. म्हणजे आजची ही जी कालची घटना झाली किंवा आजही रोज होत आहेत घटना, आज आपल्या गावात झाली त्यामुळे आपल्याला संतापात आहे. ज्या घटना रेपच्या होत आहेत त्या रिपीट ऑफेंडर आरोपीकडून होत आहेत. याचा अर्थ न्यायव्यवस्था आमच्या आया बहिणी आणि आमच्या मुलींवर हे आरोपी सोडतंय का? आणि जर सोडणार असेल तर ते जज आहेत, अजून कोण नेते आहेत त्यांनी त्यांच्या घरी ठेवावं त्यांना कामाला. आमच्याकडे ना सोडतात तुम्ही समाजात वळू. एक मिनिट, बैल जर पिसाळला गावातला तो वळू तर त्याला मारलं जायचं पाहिजे गावामध्ये. अशा जर आता तुम्ही म्हणाला आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली, काय शिक्षा होणार आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. फाशीची शिक्षा झाली तो हायकोर्टात जाणार, नंतर सुप्रीम कोर्टात, त्यानंतर राष्ट्रपतींना दयेचा अर्ज दाखल करणार. मला म्हणायचं असं आत्ता मगाशी आत्ता बोलतोय की कायदा नडतोय, कायद्याने एन्काउंटर होऊ शकत नाही, कायद्याने फाशी होऊ शकत नाही, कायद्याने मरेपर्यंत जन्मठेप होऊ शकत नाही. कायदे जर अडतायत तर कायदे बदलणार कोण? काल मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं. मिसिंग लिंकचा प्रकल्प मागच्या सरकारच्या काळातला होता, कायदा अडत होता, कायदा बदलला. सरदार पटेलांचं स्मारक झालं, नर्मदेच्या काठाला डॅमच्या धरणाला कायदा अडत होता, हरित लवादात केस जिंकली, सॉलिसिटर लावले, कायदा बदलला. अरबी समुद्रातलं आपलं स्मारक काढलंय का? कारण हरित लवादाकडे केस चालू, हायकोर्टात जिंकले, कायदा केला नाही, महाराष्ट्र सरकारने ठराव केला नाही, त्यामुळं आपलं सरकार अडलंय. थोडक्यात जिथं कायदा अडतोय आपल्याला प्रशासनाकडून सगळ्या गोष्टी सांगितल्या जाते की कायद्याने होत नाही. कायदा बदला, कायदा बदलला हातात तुमच्या. एक मिनिट हो नाही, कायदा कोण करणार? संसद करणार. महाराष्ट्र सरकारने ठराव केला पाहिजे, वर संसदेत पाठवलं पाहिजे, संसदेमध्ये खासदार करणार. याकूब मेमनसाठी, अफजल गुरुसाठी जर खासदार सहाय्य करतात का? खासदार आवाज उठवत नाही की बलात्कारातल्या विनयभंगातल्या केसमधल्या आरोपींना आम्ही म्हणत नाही फाशीची शिक्षा द्या, पण त्यांना बाहेर सोडू नका. आमच्या आया बहिणींसाठी, मुलींसाठी बाहेर सोडू नका. आणि सोडणार असेल तर तुमच्या घरी कामाला ठेवा. तुम्हाला कुठे ना कुठेतरी मध्यमार्ग काढावा लागणार. तो जमत नसेल तर आमच्या हातात द्या कायदा, किंवा काहीतरी गाडी पलटावामध्ये. काही जमत नसेल कुठे ना कुठेतरी. आज आपण वरवर चर्चा करतोय, मूळ पाणी अडतंय कायद्यामध्ये. कायदा बदला आणि त्याच्यासाठी आपण काय आवाज उठवणार आहात विधिमंडळात, संसदेत, ते कृपा करून आम्हाला सांगा. आणि सुदैवाने आजचे जे मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याचे ते गृहमंत्री आहेत आणि ते वकील आहेत. म्हणजे आपण ज्युडिशियरी रिफॉर्मेशनवर जर हातच घालणार नसू तर हा आपला वाण झोपटा किंवा संताप ठरणार आहे. रोज केसेस चालू आहेत. एवढं बोलून मी विनंती करतो की आपण काय करणार तेवढं आम्हाला. सूरज भाऊंनी भावनिक दृष्टिकोनातून तो योग्य आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे की कायदा आपल्याला बदलावा लागतो, बदलला गेला पाहिजे, ते खरं आहे. हेच मी सांगतोय की हाच कायदा, शक्ती कायदा, महिलांच्या बाजूचा कायदा, मुलींच्या बाजूचा कायदा हा महाराष्ट्र सरकारने, ठीक आहे, आता मला राजकीय इथं बोलता येत नाही, आधीच्या सरकारने हा पास केलेला आहे. हा पास केल्यानंतर तुम्ही जे म्हणताय सह्या, हा मतदान झालं, मतदान करून हा केंद्र सरकारकडे पाठवला. फक्त त्यावेळेस थोडंसं टेक्निकल काही अडचणी दाखवून तो परत कायदा महाराष्ट्र सरकारकडे पाठवलेला आहे. परत दुर्दैवाने तो कायदा अजूनपर्यंत केंद्राकडे पाठवलेला नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हेच सांगतोय की तोच कायदा आता आपण बनवलेला आहे. आता आपल्या सगळ्यांची मागणी होते, तुम्ही तर कराल पण आम्ही करतोच आहे, शक्ती कायदा या महाराष्ट्रात आला पाहिजे. जे तुमची मागणी आहे त्या मागणीला अजून जास्त ताकदीने आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये शब्द देतो. आम्ही विरोधात असलो तरी तो त्या ठिकाणी मुद्दा मांडणार आणि सरकारला सुद्धा ती इच्छा असेल तर नक्कीच ते पास करतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं.
त्यामुळे कायदा बदलायची चर्चा जी तुम्ही करत आहात ती ऑलरेडी कायदा झालाय, फक्त लागू नाही झाला. तो लागू झाला पाहिजे अशी आपली सगळ्यांची मागणी आहे. दादा, दुसरा एक मुद्दा आहे की आपण एकाच बाजूला चर्चा करतोय की आम्हा सर्व संतप्त नागरिकांची भावना आहे आणि घडलेली घटना घृणास्पद आहे. आम्हाला एवढंच वाटतं की त्या आरोपीला शासन तर झालंच पाहिजे, कठोर झालं पाहिजे, अतिशय निर्दयी प्रकार त्यानं पाहिजे, ही झाली आमची भावना. येणारा कायद्याचा अडसर, त्याच्यातून निघणारा मार्ग, त्याच्यावर आपण चर्चा करतोय. मला वाटतं दुसऱ्या बाजूला दादा, आपण त्या कुटुंबाचा विचार करतोय का? त्या कुटुंबाची काय अवस्था आहे? अतिशय हलाकी, गरिबी, वाढलेलं कुटुंब, एक पुजारी कुटुंब येतं, मूलबाळ नाही म्हणून नवसानं मूल होतं, मध्यंतरी ते अटॅकने गेले आणि त्यांचीच नात आज सुट्टीला इथं येते. तिच्यावर एवढा दुर्दैवी प्रसंग घडतोय. आज आपण या घडलेल्या घटनेच्यावर संताप करतोय. त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे, पण त्या गरीब कुटुंबाला शासन काय मदत करणार आहे? त्यांचं काय पुनर्वसन करणार आहे? का नुसतं आजच्या दिवस 2 शब्द सांत्वनाचे बोलणार, उद्या सगळं वर्तमानपत्रात येणार, परवा दिवशी आम्ही पण सगळे आमच्या व्यापात असणार. तर त्या कुटुंबाचा पण म्हणजे दोन्ही बाजू विचार व्हावा. त्या नराधमाला शासन झालंच पाहिजे, त्याचबरोबर त्या कुटुंबाला सावरण्याची संधी द्यायला पाहिजे, त्या कुटुंबाला आधार द्यायला पाहिजे आणि त्या कुटुंबाला सुद्धा काही मदत आपल्याला करता येईल का ती जरूर करायला पाहिजे. ही माझी पण जशी मागणी सरकारकडनं जी तुमची अपेक्षा आहे, प्राणसाहेब इथं आलेले आहेत, अशी काही स्पेसिफिक आहे का की त्यांना घरकुल मिळत नाही, दुसरं काही त्यांचं अडलंय, अडचणीचं आहे, तर आपण प्रांतांशी बोलू. उद्या गावकऱ्यांनी जर ठरवलं की आम्ही सर्वजण सेवा म्हणून एक वर्गणी त्या ठिकाणी करू, तर मी एक आपल्याला सांगतो ताईंच्या वतीने, सुप्रिया ताईंच्या वतीने, महाराष्ट्राच्या एका नागरिकाच्या वतीने तुमच्या त्या सेवा म्हणून जी वर्गणी असेल आमचा सुद्धा असा शब्द इथं देतो. पण आता अधिकारी इथं आलेला, तर या अधिकाऱ्या तुमच्याकडे काय असं माहिती का त्यांचं काय अडलंय की जे अधिकाऱ्यांना सांगून दादा तुम्ही मदत कराल, आम्ही सगळे करू, पण ती खूप खोकडी असणार आहे. मला असं वाटतं शासनानं नाही GR आहे, त्या GR नुसार जी काय आर्थिक मदत देतो तुम्ही कराल, पण त्या नोकरी देता येईल का आपल्याला? अशा पद्धतीनं काय विचार करता येईल का? हे आपण बघा. नाही, अशी मागणी करते होती. हां, मी तेच नाही, मग हा महत्वाची मागणी आहे की गावकऱ्यांच्या वतीने प्रांत साहेब इथं आलेले आहेत, त्यांना तुम्ही एकत्रित केलेलं योग्य आहे. आई जर शिकली असेल आणि आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीतलं ते कुटुंब असेल, तर आपल्याला शासनाकडनं नक्कीच शब्द त्या ठिकाणी घेता येईल की आम्ही त्या महिलेला, आईला आम्ही मदत करू. हे चांगली योग्य मागणी आहे. दादा, त्याची सगळ्यांची जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं. नाही, बघा की परत ते जबाबदारी नाही दादा, हे काही जे काही प्रकरण झाले ना, याला तुम्ही स्वतः तुमच्या ह्यांनी जेवढे सगळी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि तुमच्यातलाच मला एक समजा, मी तुमच्यातलाच एक आहे असं समजून एकत्रित आपण जबाबदारी घेऊ आणि ज्या तुमच्या सगळ्या मागण्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी करू. जिथं कुठं लागेल तिथं ताई असतील, मी असेल आणि सर्वच पक्षातले लोक तिथं असतील. दिले ना सरकारी नोकरी त्याला तुम्ही कोण विचार करत नाही, तुम्ही ते मांडलं, कारण त्याची गरज आहे. पण मूळ मुद्दा जो आहे ना, त्याला शासन झालं पाहिजे. हे महत्वाचं आहे. या मुद्द्याला पहिलं शासन झालं पाहिजे, त्याला कशी हित झाली पाहिजे. बाकी हे काही नाहीये. आमच्या सगळ्या महिलांचं निवेदन आहे, त्याला ही फाशी 15 दिवसाच्या नाही झाली, सगळे आम्ही महिला सगळ्या तिथं जाऊन त्याला हे करणार नाही झालं शासन तर हे आज सगळ्या महिलांच्या वतीने मी तुम्हाला सांगते, निवेदन देते तुम्हाला. 15 दिवसात त्याला फाशी ही व्हायलाच पाहिजे.